आणि सुरुवात केली एक 150 पिलापासून 140पासून. माझं 140पासून जवळ माझे आज 2023पर्यंत 1.25 कोटी रुपयाची उलाढाल झाली. एखाद्याचा सल्ला कसा फायद्याचा ठरू शकतो याचे ज्वलंत उदाहरण देता येईल वाघोली येथील निलेश काकडे यांचे. एका सल्ल्यामुळे निलेश काकडे यांचा टर्नओव्हर आज 1.5 कोटींपर्यंत गेलाय. धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील निलेश काकडे या तरुण शेतकऱ्याने मित्राच्या सल्ल्याने 2016 साली कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. आधी डीपी क्रॅश जातीच्या 140 पिल्लांपासून सुरू केलेला हा व्यवसाय सध्या 1,500 कोंबड्यांवर येऊन ठेपलाय. शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी नवीन व्यवसाय करण्याचा मानस निलेश काकडे यांनी केला होता. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे पांगरी येथील मित्र मेहमूद शेख यांच्या सल्ल्याने आज 60 दिवसात लाखोंचा नफा ते कमवत आहेत. निलेश काकडे यांच्या या व्यवसायातून 1.5 कोटींचा टर्नओव्हर झाला आहे. सर, मी ह्या क्षेत्रामध्ये येताना 2016मध्ये आलो आणि सुरुवात केली एक 150 पिलापासून 140पासून. माझं 140पासून जवळ माझे आज 2023पर्यंत 1.25 कोटी रुपयाची उलाढाल झाली. आणि मी सुरुवात केली त्या टायमाला मला मार्गदर्शन होतं. त्याच्यानंतर मला मार्गदर्शन मिळाले पांगरी येथील आमचे मित्र मेहमूद शेख यांच्याकडनं. आणि त्याच्यातनं मी परत हे दुसरं शेड तयार केलं आणि त्यातनं मला एक चांगला पहिल्या 140मधनं चांगलं उत्पन्न मिळालं. निलेश काकडे यांची वडिलोपार्जित 8.5 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये त्यांनी ऊसाचे उत्पन्न घेतले होते. त्या ऊसाला त्यांनी कोंबड्याच्या विष्ठेचे खत वापरले आणि उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचं त्यांना दिसून आलं. कोंबड्याच्या विष्ठेचे खत ऊसासाठी पोषक असल्याचे त्यांना दिसून आल्यानंतर त्यांनी आणखीन कोंबड्या वाढवल्या आणि आपल्या शेतामध्ये शेड उभा करून त्यांनी हा व्यवसाय मोठा केला. नगर आणि पुणे येथून त्यांनी 1 दिवसांची गावरान कोंबड्यांची पिल्ले 20 रुपयाला एक अशी 1500 पिल्लं विकत आणली. या पिल्लांचं संगोपन, खाद्य आणि औषधी उपचार यांची विशेष काळजी घेतली. पिल्ले 60 दिवसांची होताच ते विक्रीसाठी तयार होतात. तयार झाल्यानंतर ही पिल्लं राज्यात किंवा परराज्यात विक्रीसाठी पाठवली जातात. याला जागेवरती 180 रुपये रोख अशा स्वरूपातला दर मिळतो. आणि मार्केट पण चांगलं होतं. मार्केट चांगलं राहिल्यानंतर उत्पन्न चांगलं राहिलं आणि भाव चांगला मिळाला. आणि दोन्ही गोष्टी साध्य झाल्यामुळं मी याच्यामध्ये आज ह्या शेडमध्ये एक यशस्वीपणे उभं राहायला लागलो. आणि उत्पन्न आणि ह्याला मार्गदर्शन मला शेकचं मिळालं आणि मी पिलं आणले नगरवरनं. डीपी क्रॉसची जात आहे आणि ह्या जातीमध्ये चांगलं भरघोस उत्पन्न होतं. 60-65 दिवसामध्ये 1.3ची साईज लागते. आणि आज जर काढलं तर 1000 पिल्लं सांभाळाय आम्हाला 1,40,000 रुपये खाद्यासाठी खर्च येतो. आणि आज 180 मार्केटच्या हिशोबावर जर विचार केला तर 2,40,000 रुपये टोटल आमचा म्हणजे उत्पन्न होतं. आणि त्याच्यामधून खर्च वजा काढला 20,000 रुपयाची पिल्लं, असं 1,60,000 रुपये आमचे खर्च वजा जाता आम्हाला 80,000 ते 90,000 रुपये एक महिन्याकाठी उत्पन्न राहतं. हा व्यवहार करत असताना ते व्यापाऱ्यांना वेळोवेळी मोबाईलद्वारे कोंबड्यांची माहिती पुरवतात. त्याद्वारे दर ठरवून व्यापारी स्वतः जागेवर येऊन कोंबडे विकत घेतात. यामुळे काकडे यांना 60 दिवसात खर्च वगळून 80,000 ते 1,00,000 रुपयांच्या जवळपास उत्पन्न मिळते. शेतीसोबत जोडधंदा म्हणून या व्यवसायाने त्यांना भरभराट मिळवून दिलेली आहे. यासोबतच या कोंबड्यांच्या खताचा शेतामध्ये वापर करून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. आणि याच्या खतामुळं आम्ही ह्याच्याकडे वळलो. खताने शेतीमध्ये ऊसाचं उत्पन्न चांगलं निघालं आणि ऊसाला फरक पडला. ऊसाचं समजा 40 टन निघत होतं तर 60 टनावर आम्ही पोचलो. ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे फरक निघाला आणि उत्पन्न पण चांगलं झालं सर याचं. काकडे यांना यामुळे दुसरीकडे कुठेही काम शोधण्याची गरज नसून या व्यवसायातून त्यांना आर्थिक भरभराट मिळाली आहे.